महादेवांच्या हातात सदैव त्रिशूळच का असतं? काय आहे या त्रिशूळाचं रहस्य? चला तर मग आपण जाणून घेऊयात. मान्यतेनुसार त्रिशूळ हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे, जे वाईट शक्तीचा नाश करणारे शस्त्र म्हणून शिवशंकर नेहमी आपल्या सोबत ठेवतात. समुद्र मंथनादरम्यान भगवान शिवाला भगवान विष्णूकडून त्रिशूळ भेट म्हणून मिळाली. पण काही पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले जाते की भगवान शिवाला दुर्गा देवीकडून त्रिशूळ मिळाले होते, जे त्यांनी महिषासुराविरुद्धच्या लढाईत वापरले आहे. तसेच शिवपुराणाच्या मान्यतेनुसार संपूर्ण सृष्टीच्या प्रारंभाच्या वेळेस भगवान शिव ब्रह्मनलातून प्रकट झाले होते. त्यांच्याबरोबर रज, तम आणि सत हे तीनही गुण प्रकट झाले. या तीन गुणांच्या संयोगाने शिव शूल बनला, ज्याने त्रिशूळ निर्माण केला. तर विष्णू पुराणात विश्वकर्माने सूर्याच्या भागातून त्रिशूळ तयार केले असाही उल्लेख आहे. त्याचप्रमाणे त्रिशूळाची तीन टोके म्हणजे तीन शक्ती आहेत. असे म्हणतात या तीन शक्ती आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता मानवाला तीन दुःख त्रास देतात, ते म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. याला आपण तीन काळ असे सुद्धा म्हणतो. ते म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. एकूणच काय तर शंकरांच्या हातातील त्रिशूळ याच गोष्टी दर्शवित असते. म्हणूनच भगवान शिव आपल्याला संदेश देतात की या तीनही गुणांवर आपले नियंत्रण असावे.